ढोल ताशांचा गजर, सनईचा सूर, पालखी तरंग आणि रयतेच्या लवाजम्यासह वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनारी देवदेवतांचा महोदय पर्वणीनिमित्त आज आरवली सागरतीर्थ आणि उभादांडा सागरेश्वर या समुद्रकिनारी भाविक भक्तांचा कुंभमेळा भरला। सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी उशिरापर्यंत समुद्र स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। या अमृत सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ग्रामदेवता समुद्र स्नानासाठी येथील समुद्रकिनारी आले होते। वेंगुर्ले तालुक्यातील या दोन्ही तीर्थक्षेत्रावर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत महोदय पर्वणीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। आज 9 फेब्रुवारी पौष अमावस्या आणि श्रवण नक्षत्र एकत्र आल्याने झालेल्या महोदय पर्वणीला वेंगुर्ले तालुक्यातील सागरेश्वर किनाऱ्यासहित आरवली सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। यावेळी उभादांडा सागरेश्वर समुद्रकिनारी वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर, श्रीदेवी सातेरी आणि तरंग देवतासहित वेंगुर्ले तालुक्यातील मठ, कुडाळ तालुक्यातील उपवडे, बांबुळी, मांडकुळी, पुळास, आंबडपाल, साळगाव येथील देव आले होते। तर आरवली सागरतीर्थ किनाऱ्यावर श्री रवळनाथ पंचायतन देवस्थान सातारडा, श्री रवळनाथ माऊली देवस्थान कास, श्रीदेवी माऊली रवळनाथ देवस्थान कवटणी, श्री भूतनाथ देवस्थान निरवडे, श्रीदेवी माऊली देवस्थान मडुरा, श्री भूतनाथ देवस्थान निरवडे, आजोबा गावकर सोनुर्ली, श्रीदेव नारायण पंचायतन देवस्थान आसोली, श्री वेतोबा पंचायतन आजगाव, श्रीदेवी माऊली तिरोडा, श्रीदेवी माऊली पंचायतन शिरोडा आदी देवता तरंगकाठी पालखी घेऊन समुद्र स्नानासाठी आले होते। आज झालेल्या महोदय पर्वणीच्या सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांमुळे किनारपट्टीवर मेळा भरल्याचं दिसून आलं। आरवली सागरतीर्थ महोदय पर्वणीनिमित्त येणाऱ्या देवतांच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळ्या, पताका लावण्यात आल्या होत्या। सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं। काल रात्री तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ग्रामदेवता, देवदेवता आपल्या रयतेसह पायी चालत दोन्ही ठिकाणी नियोजित स्थळी दाखल झाले होते। रात्री देवजागरण, भजन, नामस्मरण आदी कार्यक्रम झाले, तर काही देवत सकाळी समुद्र स्नानासाठी दाखल झाले। येथील नागरिकांनी सडा रांगोळी घालून ठिकठिकाणी देवतांचं स्वागत केलं। आरवली ग्रामपंचायत, सागरतीर्थ ग्रामपंचायत आणि आरवली श्री वेतोबा देवस्थान यांनी मिळून महोदय पर्वणीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुंदर नियोजन केलं होतं। महिलांसाठी चेंजिंग रूम बनवले होते, तसंच मोबाईल, टॉयलेट, रुग्णवाहिका, समुद्रकिनारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक कार्यरत ठेवलं होतं। स्वागत कक्षावर भाविकांना कोणताही त्रास होऊ नये अशा पद्धतीनं सूचना देण्यात येत होत्या। अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी मोफत पाण्याची आणि सरबताची सोय केली होती। संपूर्ण रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती। स्वागताच्या कमानी आणि पताकाही लावण्यात आल्या होत्या। तर यावेळी उभादांडा ग्रामपंचायत यांच्या वतीनं भाविकांसाठी पाणी, चेंजिंग रूम तसंच इतर विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती। तसंच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांसाठी बैठक व्यवस्था, मोफत नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची सोय आणि चेंजिंग रूमची व्यवस्था करण्यात आली होती। तसंच खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे परब यांच्या वतीनं भाविकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दोन्ही किनाऱ्यावर तैनात करण्यात आले होते। यावेळी माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, भाजप तालुका अध्यक्ष सुहास गौंडळकर, भूषण आंगसेकर, तुषार साळगावकर, वसंत तांडेल, हितेश धुरी, शिवसेना शहर प्रमुख संतोष परब, उभाटा सेनेचे तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। ठिकाणच्या देवता, पालखी, तरंग आपल्या लवाजम्यासह सायंकाळी उशिरापर्यंत माघारी परतत होते। प्रहार डिजिटलसाठी दाजी नाईक, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।